बदलापूर पश्चिमेकडील बॅरेज रोड येथील पालिकेच्या कोंडिलकर इमारतीत कोरोना काळातील कोट्यावधींची मालमत्ता अक्षरशः धूळ खात पडली आहे। या इमारतीत कोरोना काळात वापरात न आलेल्या खाटा, गाद्या, वैद्यकीय वापरातील लोखंडी स्टँड, मास्क, सील पॅक, व्हेंटिलेटर मशीन असे एकूण कोट्यावधींची मालमत्ता धूळ खात पडून आहे। कोरोना काळात यातील अनेक वस्तू न मिळाल्याने बदलापूरकरांनी आपला जीव देखील गमावला आहे। 2020 मध्ये कोरोनाने जगभरात थैमान घातलं। एवढंच काय तर कोरोना काळात अनेकांनी आपले आप्त स्वकीय गमावले। हाहाकार माजवणाऱ्या या आजाराला बदलापूरकरांनी देखील 2 हात केले। मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका सोडल्या तर बदलापूरसारख्या ब वर्गातील छोट्या नगरपालिका क्षेत्रात कोरोना काळात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड अभावी अनेकांनी आपले जीव गमावले। मात्र कुळगाव बदलापूर नगरपालिका मालकीच्या पश्चिमेकडील बॅरेज रोडवर परिसरातील कोंडिलकर इमारतीत कोरोना काळातील वापरात न आलेल्या लाखोंच्या मशीन्स, औषधे, ऑक्सिजन सिलेंडर हे अक्षरशः धूळ खात पडलेले आहेत। या ठिकाणी असलेल्या या वस्तू पाहिल्या तर जवळपास कोट्यावधींच्या मालमत्तेचा पूर्णतः चुराडा झालाय। या ठिकाणी तळमजला आणि पहिल्या मजल्यावर बनवण्यात आलेल्या अनेक गाळ्यांमध्ये नव्या कोऱ्या खाटा, गाद्या, बेडशीट, रेमडेसिवीर इंजेक्शन, इतर औषधे, लाखोंच्या सील पॅक असलेल्या व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मशीन, ऑक्सिजन सिलेंडर या तशाच्या तशा कोरोना संपल्यापासून 3 ते 4 वर्ष पडून आहेत। यावर धुळीचा थर साचलाय आणि मुख्य म्हणजे यातील अनेक मशीनचा वापरच न झाल्याने बदलापूरकरांच्या कररूपी पैशाचा प्रशासनाने चुराडा केला आहे। कोरोना काळात यातील अनेक वस्तू वेळेत उपलब्ध न झाल्याने बदलापूरकरांनी आपले प्राण देखील गमावले आहेत। आणि आता कोरोना संपून देखील वापरात न आलेलं आणि त्यातील वापरात आलेलं इतर सामान चांगल्या अवस्थेत असूनही या सामानाचा पुनर्वापर किंवा हे सामान इतर सरकारी रुग्णालय अथवा सेवाभावी संस्थांना देण्यात आले असते तर कदाचित सध्या अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये बेड आणि मशीन उपलब्ध नसल्याच्या तक्रारीवर थोडं का होईना समाधान तर मिळालं असतं। या सगळ्यात चूक कोणाची हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे।